कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका दीपक. आता तुम्ही म्हणसाल काय विषय नक्की, कुठल्या डॅमला गेला आणि कुठे हे नक्की. तर हे आहे खडकवासला डॅम धरण. आम्ही गेलतो चिक्स काउंटिंगसाठी. आता एक चिक्स काउंटिंग म्हणजे काय, तर मी एक लिफ्टिंग सुपरवायझर आहे IB कंपनीमध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला लिफ्टिंग नसली की असे काही ना काही काम करावे लागतात. तर त्याच्यामध्ये आम्ही मॅनेजर साहेब, मी आणि सोमनाथ आणि शशिकांत, 2 लाईन सुपरवायझर आणि मी एक लिफ्टिंग सुपरवायझर, असे चौघं मिळून गेलो चिक्स काउंटिंगसाठी. कारण नवीन फार्मला चिक्स येणार होता. गेलो चिक्स वगैरे काउंटिंग केला. रात्रीचं गेलतो त्याच्यामुळं काही रात्रभर शेडवरच थांबलेलो. आणि गाडी आली नेमकी चिक्स काउंटिंगसाठी पहाटे. मग पहाटे आल्यानंतर चिक्स वगैरे काउंटिंग केलं आणि निघालो घरी यायला. घरी यायला तर उजाडलंच, पण येताना बघतोय काय, अरे बाप रे, असले खतरनाक धरण, विशेष हाड. फर्स्ट टाईम मी खडकवासल्याला गेलो तर त्याच्यामुळे हे सगळं दृश्य बघून ना लय भारी वाटलं. त्यानंतर मग येताना कात्रजच्या चौकात मॅनेजर साहेब म्हणले नाश्ता करायला थांबूयात. आम्हाला काय मग तेवढंच पाहिजे. मग गेलो नाश्ता करायला. दोघांनी तर घेतले इडली आणि आम्ही घेतले पोहे. आता पोहे काय घेतले, कारण इडलीचं ना आपलं काय जमतच नाही. सकाळपासून पाऊस चालूच होता, सगळा चिक 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 चिक. आणि त्यात ते इडली आपल्याला आवडत पण नाही, त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला पोहेच द्या. मग त्यांना मॅनेजर साहेब विचारत होते की बाबा इथं सेल किती होतो, मग तुम्हाला भाडं किती, मग कसं असतंय काय असतंय, किती ते किती तुम्ही लावता गाडी, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजर साहेब विचारून घेतात. मी म्हणलं मॅनेजर साहेबला ना की बाबा तुम्ही काय टाकताय की काय. सो आम्हाला म्हणलं टेस्ट वाढवण्यासाठी पावसाचं पाणी घेईल. पावसाचं पाणी इडलीत घे. तिथून नाश्ता वगैरे केला, चहा पिला आणि निघलो. म्हणलं आता चला, आता घरी बाद झालं, लय उशीर झालाय. तिथंच आम्हाला 9 वाजलेल्या. मग म्हणलं आपल्या शॉर्टकटने जाऊया. मग बापदेव घाटाकडून गाडी काढली आणि निघालो घराकडं. धन्यवाद.